महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला असून भारत एक नवा इतिहास घडवणार आहे असं वक्तव्य महिला सक्षमीकरणाबाबत पंतप्रधान मोदींनी केलेलं आहे। 21व्या शतकासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल असं पंतप्रधान मोदींनी नारी शक्ती वंदन संमेलनाला संबोधित करताना म्हटलंय। देशाची संसद इतिहास घडवण्याच्या अगदी जवळ आहे। राज्य विधिमंडळापासून ते संसदेपर्यंतची दशकांची प्रतीक्षा संपण्याची आता वेळ आलेली आहे। 16, 17 आणि 18 एप्रिल या तारखा देशासाठी ऐतिहासिक ठरतील। नारी शक्ती वंदन कायदा वेळेवर लागू व्हावा आणि लोकशाहीत महिलांचा सहभाग अधिक सुनिश्चित व्हावा हे साध्य करण्यासाठी म्हणून 16 एप्रिलपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची विशेष बैठक बोलावण्यात येत असल्याचंही पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। नारी याच आयटी कंपनीतल्या धर्मांतर प्रकरणामध्ये या धर्मांतराच्या प्रयत्नाप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा आता सक्रिय झालेल्या आहेत आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून अत्यंत गोपनीय पद्धतीनं या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून लोकशाही मराठीला मिळालेली आहे। संबंधित गुन्हा करण्यामागे संघटित प्रयत्न आहेत का, यात काही खास मॉड्यूल अथवा विशिष्ट नेटवर्क सामील आहे का, या संशयितांना कुठून फंडिंग होत होतं याचा तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। बड्या कॉर्पोरेट आणि आयटी क्षेत्रातल्या नामांकित कंपन्यांमध्ये विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचं नेटवर्क तयार करत मोक्याची पदं काबीज केली जात असल्याचाही संशय आहे। जेव्हा जेव्हा जग संकटात सापडतं तेव्हा प्रत्येक वेळी भारतच जगाला मार्ग दाखवतो असं वक्तव्य सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलेलं आहे। जोपर्यंत आपला देश अस्तित्वात आहे तोपर्यंत जगात सर्व काही ठीक राहील। विश्व जर देह असेल तर भारत त्या विश्वाचा आत्मा आहे असंही मोहन भागवत यांनी म्हटलंय। नागपूरच्या तुलसीनगर परिसरात श्री दिगंबर जैन मंदिर ट्रस्टतर्फे धार्मिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये सरसंघचालकांनी हे वक्तव्य केलंय। हमारा देश दुनिया को समय समय पर संकट में फंस जाती है, दुनिया तब लड़खड़ाती है, तब उस संकट से बाहर निकालने वाला देश बन जाता है। हम भी काम कर पाते हैं और हिंदू समाज, अपने देश का समाज अपने को इसमें सहयोग करता है, धीरे धीरे अपने आप को बदल देता है। इसका कारण क्या है? क्योंकि युगानुयुग से हमारे देश में संत, महात्मा, मुनिवर सब लोग समाज को ऐसे तैयार कर रहे हैं। धाराशिवमधल्या शिवसैनिकांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंसमोर निवडणुकीतील अन्यायाचा पाढा वाचला। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते। नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना भाजपच्या दावणीला बांधल्याचा त्यांनी आरोपही केला आणि यानंतर श्रीकांत शिंदेंनी या पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। पदाधिकाऱ्यांना शिस्त नाही, बोलायला दिलं तर तुम्ही एकमेकांबरोबर मारामारी करता का, असं श्रीकांत शिंदे म्हणाले। सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात ही त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पण फडणवीस सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री बनू देतील का असा खोचक सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपस्थित केलाय। त्यांच्या पक्षाचे आहेत, नेते आहेत, त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत असेल तर चांगलं आहे, पण फडणवीस त्यांना बनू देईल की नाही बनू देईल हा प्रश्न आहेच ना। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी बीरभूम जिल्ह्यातल्या मयुरेश्वरमध्ये जाहीर सभा घेतली। ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर अमित शहांनी जोरदार टीका केलेली आहे। ही गुंडागर्दी लवकरच संपेल, जर तुम्ही भाजपला मत दिलं तर या सगळ्या बाबतीत तुम्हाला सुटका मिळेल असं अमित शहांनी यावेळेला उपस्थितांना सांगितलं। बम का जवाब बैलेट से देने वाली है, बैलेट से देने वाली है, और भय का जवाब भरोसे से देने वाली है। आप लोगों को मैं कहकर जाता हूं, वीरपुर वालों, वीरभूम वालों, आप बैलेट मशीन पर कमल का निशान ढूंढ लीजिए, ममता के सारे गुंडों को ढूंढने का काम भारतीय जनता पार्टी की सरकार करेगी।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.